तर जय शिवराय मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आमचं फौजी लवर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो. मित्रांनो बघा या ठिकाणी महाराष्ट्र कृषी नवीन आदेश आलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी की बदली संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि बदली संदर्भात ही माहिती आलेली आहे ऑफिसनी. बघा या ठिकाणी जो आपलं एम-एस ऑफिस आहे, या ठिकाणी वर्कर सेंटर आहे, या ठिकाणी जे पत्र आज आलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहे आणि हा व्हिडिओ 100% खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो बघा या ठिकाणी कार्यालयीन आदेश तुम्हाला दिसतो मित्रांनो. या ठिकाणी सविस्तर तुम्हाला व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षक ते सुरक्षा अधिकारी म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मित्रांनो या ठिकाणी आहे की जी आपली एच-आर-एम-एस प्रणाली असते म्हणजे एच-आर-एम-एस आय डी असते. हा त्याच्यावरचा व्हिडिओ आहे की बदली संदर्भात ही माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. ठीक आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जी पदावरती सुरक्षा कर्मीच्या विनंती बदली म्हणजे आपण जी एच-आर-एम-एस प्रणाली जी असते आय डी ती ओपन आपण त्या ठिकाणी जिल्हा बदली टाकतो. तर बघा या ठिकाणी जिल्हा बदली टाकल्यानंतर तुम्ही मित्रांनो बघा या ठिकाणी आपण 3 जिल्ह्यामध्ये आपण बदलीसाठी अर्ज करतो. तर बघा या तिन्ही जिल्ह्यामध्ये जर तुमची जागा असेल किंवा तुम्ही जर समजा आता संभाजीनगरला जिल्हा तुम्ही निवडलेला आहे किंवा जालना जालना तुम्ही जिल्हा निवडलेला आहे किंवा तुम्ही बुलढाणा जिल्हा निवडला आहे. या तिन्ही जिल्ह्यामध्ये जर तुमची जागा रिक्त आहे आणि या ठिकाणी तुमचं जर एच-आर-एम आयडीनुसार तुमचं जर नाव सिलेक्शन झालेलं आहे की तुम्हाला बदली संदर्भात बदली तुमची तारीख आलेली आहे की तुम्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये तुमची बदली तुम्हाला जे अगोदरचा जो जिल्हा टाकलेला तुम्ही प्राधान्य दिलेला 1 नंबरचा जिल्हा त्या ठिकाणी तुमची निवड होते मित्रांनो. ठीक आहे. जर समजा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुमची जागा रिक्त नाही आहे आणि किंवा जालना जिल्ह्यामध्ये जागा रिक्त आहे तर तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये मिळू शकते मित्रांनो. ठीक आहे. ह्या यादीने तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी की हे बघा या ठिकाणी बघा एच-आर-एम-एस प्रणालीवर 3 जिल्ह्यासाठी सादर केलेले विनंतीच्या प्राधान्यक्रमाने करण्यात येतात. सुरक्षाकर्मींनी एच-आर-एम-एस प्रणालीवर ज्या जिल्ह्यासाठी बदली विनंती केलेली आहे बघा, या ठिकाणी ज्या आपापल्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बदली विनंती केलेली आहे, अशा सुरक्षाकर्मींना त्यांनी त्यांनी विनंती केल्यास 3 जिल्ह्यापैकी ज्या जिल्ह्यात जागा रिक्त असेल, त्या जिल्ह्यात त्याची बदली धोरण होऊ नियमानुसार करण्यात येईल. बघा, मी जे सांगितलं तेच झालं. तसेच तिथून पुढे कोणत्याही सुरक्षाकर्मीस त्यांनी एच-आर-एम-एस प्रणालीवर सादर केलेल्या जिल्ह्यासाठी त्यांचा होकार अथवा नकार घेण्यात येणार नाही. बघा, या ठिकाणी बघा, त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा जास्त जिल्ह्यापैकी ज्या जिल्ह्यात जागा रिक्त असेल, त्या जिल्ह्यात त्यांना प्राधान्यक्रमाने बदली करण्यात येईल. विनंती बदली विनंती बदलीसाठी होकार अथवा नकार मागाविसा एच-आर-एम-एस प्रणालीवर सादर केलेल्या जिल्ह्यापैकी रिक्त जागा असेल त्या जिल्ह्यात त्याची बदली होईल. म्हणजे तुम्ही जे एच-आर-एम आयडीवर जे ओपन केलेले 3 जिल्हे आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही टाकलेले असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही आपापल्या जिल्ह्यामध्ये जर टाकलेले असेल, त्या जिल्ह्यात जर जागा रिक्त असेल, तर 100% तुमची ज्या जिल्ह्यात तुम्ही अगोदर प्राधान्य दिलेलं आहे 1 नंबर, 2 नंबर किंवा 3 नंबर, त्या जिल्ह्यात तुमची 100% बदली होऊ शकते. होणार म्हणजे होणार. तर बघा या ठिकाणी ज्या सुरक्षाकर्मींनी त्यांनी एच-आर-एम-एस प्रणालीवर सादर केलेल्या जिल्ह्यापैकी ज्या जिल्ह्यात नेमणूक नको आहे, त्यांनी त्याबाबत सदर जिल्ह्याच्या एच-आर-एम-एस प्रणालीमध्ये रद्द करण्याबाबत अर्ज मुख्यालयात दिनांक 30/6/2026 पर्यंत स्वतः येऊन आस्थापना विभागात सादर करावा. बघा, जर मित्रांनो तुम्हाला जर समजा आपलं तुम्ही जी जिल्ह्यात बदली केलेली आहे, विषय तुम्ही ज्या जिल्ह्यात बदली केलेली आहे मित्रांनो आणि तुम्हाला त्या जिल्ह्यात बदली हवी नाही, तर तुम्ही ती रद्द करू शकता. तुम्हाला जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर टाकायचं असेल, तुम्ही ते करू शकता किंवा त्या त्या ठिकाणी तुम्ही ऑफिसला जाऊन किंवा तुमचे जे प्रभारी अधिकारी असतात, तुमच्या जे एस-ओ-एस, एस-एस-ओ किंवा अधिकारी असतात, तुम्ही ज्या ठिकाणी स्थापनेवर हजर आहे, त्या ठिकाणी तुमचा अधिकारी असतो, त्या ठिकाणी तुम्ही आपला अर्ज करू शकता. ठीक आहे. जिल्ह्याचा रद्द करण्याबाबत तुम्ही अर्ज असा करू शकता. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी ज्या मुंबई मुख्यालयात तुम्ही येणे शक्य नाही, तर तुम्ही जिल्हा आपल्या प्रभारी अधिकारी देऊ शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी काय काय सांगितले मित्रांनो. ठीक आहे. की जे आपले जे पोलीस अधीक्षक साहेब आहेत, त्यात स्थापना अधिकारी आहे मित्रांनो राहुल शिरामी सर. त्यात तुम्ही आपले जे मेन ऑफिसमध्ये असतात एस-पी साहेब. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ बघितले असेल मित्रांनो. ठीक आहे. प्रभारी अधिकारी या ठिकाणी आहे. जर कोणाला काही अडचण आलेली असेल मित्रांनो, या ठिकाणी नंबर दिलेला आहे. तुम्ही याच्यावर पाठवू शकता. ठीक आहे. बघा, त्यांच्या प्रभारी अधिकारी मार्फत मोबाईल क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. कोणाला जर बदली करायची असेल किंवा बदलीची जागा तुम्ही ज्या जिल्ह्यात बदली टाकलेली आहे, ती जर तुम्हाला रद्द करायची असेल, तर तुम्ही आपली प्रभारी अधिकारीकडे जाऊन आपला बदली संदर्भात तुम्ही बदली जिल्हा रद्द करण्याबाबत तुम्ही आपला अर्ज करू शकता. ठीक आहे मित्रांनो. अशी आतला महाराष्ट्र सुरक्षा बलाची नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे यांनी घेतलेलं आहे आणि 100% असंच झालं पाहिजे, की समजा काही मुलांचं कसं होतं, की आपापल्या जिल्ह्यात ते बदलीसाठी अर्ज करतात. पण 3 जिल्हे ते निवडतात. त्या जिल्ह्यामध्ये तिन्ही जिल्ह्यात जर जागा जागा र रद्द
जागा असल्या तर त्या जिल्ह्यात जे प्राधान्य दिले असेल त्या जिल्ह्यात तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ सर्वांना शेअर करा जे की आपले महाराष्ट्र सुरक्षाबलचे जवान आहे. आणि तुम्ही व्हिडिओ जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.